न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। हाय प्रोफाईल क्लबवर कोतवालीचा छापा, शहरातील क्राईम पार्टीचं भांडाफोड। ही केवळ पोलिसांची धाड नव्हती, तर एका गुप्त अध्यायाचं पहिलं पान उघडलं गेलंय। अहिल्यानगर शहरात तिरटच्या हारजितीवर रंगलेल्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी धाड घालून एकाच वेळी 30,50,000 रुपयांचा अवैध साम्राज्य उद्ध्वस्त केल्याने खळबळ उडाली आहे। दिनांक 8 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर गुन्हे शोध पथकाने लंकेश हर्षा यांच्या समर्थनगरमधील खोलीवर धाड सत्र राबवत तिरट नावाच्या जुगाराचे साहित्य, 15 मोबाईल्स, 3 कार, 3 दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 30,50,350 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला। ही धाड ही केवळ जुगार अड्ड्यावर नव्हे, तर जुगार जालाचा भस्मासूर तयार करणाऱ्या टोळीवर केलेला निशाणा होता। मंगेश चव्हाण, योगेश बांडे, आरिफ पठाण, सलमान शेख, संदीप हरेर, ज्ञानेश्वर बिचारे, अक्षय राजपूत यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 629/2025 प्रमाणे कारवाई झाली आहे। या धाडीसाठी पोलीस सब इन्स्पेक्टर कृष्णकुमार सेदवाड व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने दमदार तयारी करत ऑपरेशन तिरट अंतर्गत ही कारवाई केली। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्वात मोठा जुगार गिरोह चिरडला गेला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।